आणि माणसाच्या मन कळण्यावरती खरं तर आधार मिळतो, या जीवनाला खरं तर आधार मिळतो. सर्वांनी व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित सर्व ज्ञानदाते विचारवंत वैध जमलेल्या माझ्या प्रिय श्रोत्यांनो, आज मी तुमच्या समोर विषय मांडते, हे जीवन सुंदर आहे. आज जन्म आणि मृत्यू या दोन शब्दांमध्ये जीवन आहे. आपला आताचा संघर्ष आपले उद्याचे भविष्य निर्माण करणार आहे. हे आपला आताचा संघर्ष आपले उद्याचे भविष्य निर्माण करणार आहे. आज असं स्वप्न पाहावं लागतं, सुख दुःखाच्या शक्तीमध्ये धावावं लागतं. दोष केला किती जरी नशिबाला, स्वतःसाठी नाही मात्र स्वतःच्या स्वप्नासाठी जगावं लागतं, मात्र स्वतःच्या स्वप्नासाठी जगावं लागतं. मित्रांनो, तुमच्या जीवनात फार संघर्ष येत असतील ना, तर तुम्ही स्वतःला खूप नशीबवान समजा. कारण देव संघर्ष करण्याची संधी त्यांनाच देतो ज्यांच्यात सहन करण्याची क्षमता असते, ज्यांच्यात सहन करण्याची क्षमता असते. अरे मुश्किल से भाग जाना आसान होता है, या हर पूरी जिंदगी का इम्तिहान होता है. कि मुश्किलों से भाग जाना आसान होता है, या हर पूरी जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वालों को कुछ भी नहीं मिलता जिंदगी में, क्योंकि लड़ने वालों को पूरा जहान होता है. लड़ने वालों को पूरा जहान होता है. म्हणून तुम्ही स्वतःला वेळ खर्च करा. अहो, तुम्हाला इतरांचे दोष शोधण्यास वेळच भेटला नाही पाहिजे. एवढं स्वतःला स्वतःच्या देहात झोकून द्या. एवढं स्वतःला स्वतःच्या देहात झोकून द्या. तुम्ही जीवनामध्ये फार उंच शिखरावरती चढा, पण जगाने तुमच्याकडे पाहावं नाही, तर तुम्हाला हे संपूर्ण जग पाहता यावं याच्यासाठी. कारण तीच गोष्ट करण्यात मजा आहे ज्यात लोक तुमच्या पराभवाची वाट पाहत असतात. कारण की आज देखील त्या जमिनीवरच्या मातीला विचारा, सिकंदर कोण होता, सिकंदर कोठे आहे. अहो, सिकंदर एक राजा होता, त्याने अर्ध जग जिंकलं, परंतु हे जग जिंकता जिंकता त्याच्या लक्षात आलं आपण आता मरणार आहे. आपण मरणार आहे म्हणल्यावर सर्व सेविकांना बोलवलं. तो म्हणाला, मी आता मरणार आहे. ज्यावेळेस तुम्ही मला मेल्यानंतर मशाने दिली, त्यावेळेस मला नेताना मात्र माझे दोन्ही हात रिकामे सोडून द्या. कारण की या जगाला कळू द्या, सिकंदराच्या येतानाही रिकामे हाताने आला आणि जातानाही रिकामे हाताने गेला. जातानाही रिकामे गेला. जीवन हा पत्त्याचा खेळ आहे. हो, चांगली पानं आपल्या हातातल्या नाही, आपल्या हातात नसतं, परंतु त्याच पानावरती आपलं चांगलं भविष्य लिहिणं हे मात्र आपल्या हातामध्ये असतं. हे मात्र आपल्या हातामध्ये असतं. बिना कुछ किए कोई महान नहीं होता, बिना कुछ किए किसी का जय जयकार नहीं होता. अरे जब तक पड़ती नहीं माला फूलों की, तब तक पत्थर भी किसी के लिए भगवान नहीं होता. तब तक पत्थर भी किसी के लिए भगवान नहीं होता. असं म्हणतात, संकट आपल्याला अडवायला येतात, संकट आपली उंची वाढवायला येतात, अडथळे आपल्याला रोखायला येतात, अडथळे आपली क्षमता बाहेर काढतात, अडचणी आपल्याला थांबवायला येतात, अडचणी आपल्याचे कौशल्य बाहेर काढतात. संकट, अडचणी, अडथळे यायलाच हवे, त्याशिवाय आमचं व्यक्तित्वच घडत नाही. ही जीवनातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ही जीवनातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून नेहमी प्रयत्न करत जा. अहो, जिंकाल तर आत्मविश्वास जिंकेल, हराल तर अनुभव मिळेल. अहो, जगा इतके की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काय मिळेल काय नाही हा तर नियतीचा प्रश्न आहे. काय मिळेल काय नाही हा तर नियतीचा प्रश्न आहे. पण प्रयत्न करा इतके की ती नियतीला देणं भाग्यच पडेल. ती नियतीला देणं भाग्यच पडेल. ती नियतीला देणं भाग्यच पडेल. कारण जगामध्ये नेहमी कर्तृत्वाचा पराक्रम बघितला जात नाही, तर तो दगडाखाली कसा खेचला जातो याच्याकडेही काही लक्ष असतं. तो दगडाखाली कसा खेचला जातो याच्याकडेही काही लक्ष असतं. म्हणून मागे बघाल तर तुम्हाला एक नवीन अनुभव मिळेल, पुढे बघाल तर काही नवीन करण्याची एक आशा मिळेल, काही नवीन करण्याची एक आशा मिळेल. इकडे तिकडे बघाल तर एक सत्य मिळेल, आणि स्वतःची म्हणे जेव्हा बघाल तेव्हा एक आत्मविश्वास मिळेल. तेव्हा स्वतःची म्हणे जेव्हा बघाल तेव्हा एक आत्मविश्वास मिळेल. अहो, सुख तर सगळ्यांनाच भोगता येतं, पण दुःख पचवता आलं पाहिजे. की सुख तर सगळ्यांनाच भोगता येतं, दुःख पचवता आलं पाहिजे. अहो, कधी संपेल हे जीवन कुणाला समजत नाही, कधी संपेल हे जीवन कुणाला समजत नाही. मनासारखं जगावं, कारण की हा जन्म पुन्हा मिळत नाही. मनासारखं जगावं, कारण की हा जन्म पुन्हा मिळत नाही. अहो, जगायचं कसं हे भगवत पुराणाच्या श्लोकामध्ये सांगितलं आहे. त्या श्लोकात असं लिहिलं आहे, सच्चिदानंद विश्वोत्पत्ते जाय दयापत्र विनाशाय श्रीकृष्णाय वै नमः. याचा थोडक्यात अर्थ सांगायचा झाला तर असा, हे जीवन सुंदर आहे, फक्त सत्याच्या बाजूने जगा, सत्याच्या बाजूने जगा. जाता जाता एवढेच पाहिजे, असं म्हणतात की पेरलेलं कधीच वाया जात नाही. तुम्ही केलेला अभ्यास